मित्रांनो, जे विद्यार्थी महाराष्ट्र बीएड सीईटी किंवा ईएलसीटी 2026 मध्ये देणार आहेत, अशा विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ असणार आहे. कारण विद्यार्थी मित्रांनो, 2026-27 साठी सीईटीचं रजिस्ट्रेशन पोर्टल आता सुरू झालेलं आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्टेप वाईज या सीईटीचं रजिस्ट्रेशन कसं करायचं हे आपण पाहणार आहोत. सोबतच विद्यार्थी मित्रांनो, सीईटीचे जे ऍप्लिकेशन आहेत ते आता लवकरच सुरू होणार आहे. त्यापूर्वी सर्व विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन करणं कंपल्सरी असणार आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात की सीईटीला रजिस्टर तुम्ही कशा पद्धतीने करू शकता. सोबतच विद्यार्थी मित्रांनो, हे रजिस्ट्रेशन करत असताना कुठल्या गोष्टी तुम्हाला मॅन्डेटरी आहे ते सुद्धा या व्हिडिओमधून समजणार आहे. तर हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा एज्युकेटर अरविंद आणि तुमचं स्वागत आहे ग्लोबल ऑनलाईन मध्ये. मित्रांनो, महाराष्ट्र बीएड सीईटी आणि ईएलसीटी साठी असणारी लाईव्ह बॅच ग्लोबल ऑनलाईन मध्ये 1 जानेवारी पासून सुरू झालेली आहे. या बॅच मध्ये तुम्हाला डेली लाईव्ह क्लासेस दिले जातात. सोबतच विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला लाईव्ह क्लासेस अटेंड करणं पॉसिबल नसेल तर रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर सुद्धा इथे अवेलेबल असतात. संपूर्ण अभ्यासक्रमाच्या अपडेटेड नोट्स असतील, 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट आणि 2000 पेक्षा अधिक एमसीक्यू सुद्धा तुम्हाला या बॅच मध्ये दिले जातील. ही बॅच तुमची फक्त एक्झाम पर्यंतच नव्हे तर अगदी एक्झाम झाल्यानंतर सुद्धा तुमच्या ऍडमिशन मध्ये तुम्हाला गाईड करणार आहे. एक्झाम पर्यंत मल्टिपल रिव्हिजन्सच्या माध्यमातून तुमचा संपूर्ण सिलेबस या बॅच मध्ये कव्हर केला जाणार आहे. बॅचला जॉईन करण्यासाठी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करा किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ऍप मध्ये तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पाहूयात की सीईटीच्या पोर्टलवरती काय माहिती अवेलेबल आहे आणि कशा पद्धतीने आपल्याला रजिस्टर करायचं आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही इथे गुगल वरती जाऊन सिम्पली महासीईटी ज्यावेळेस सर्च कराल त्यावेळेस तुम्हाला इथे पहिलाच ऑप्शन येईल, स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेल गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र. याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला सीईटीचं पोर्टल तुमच्या समोर ओपन होईल. आता या पोर्टलवरती आपण पाहू शकतो सीईटी एक्झामिनेशन पोर्टल AY 2026-27 हा ऑप्शन आता एनेबल झालेला आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, हा ऑप्शन एनेबल झालेला आहे याचा अर्थ म्हणजे 2026-27 मध्ये जे विद्यार्थी सीईटी देणार आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी आता रजिस्ट्रेशन सीईटी सेलने सुरू केलेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही कुठलीही सीईटी देत असाल, मग ती लॉ सीईटी असेल, बीएड सीईटी असेल, बीपीएड सीईटी असेल, एमपीएड असेल किंवा मग एमसीए एमबीए अशा कुठल्याही पद्धतीची सीईटी जर तुम्ही यावर्षी देत असाल तर विद्यार्थी मित्रांनो, हे पोर्टल तुमच्यासाठीच ओपन करण्यात आलेलं आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, याच्यावरती तुम्ही ज्यावेळेस क्लिक कराल त्यावेळेस तुमच्या पुढे एक नवीन पेज ओपन होईल आणि त्या पेजवरती तुम्हाला काही गोष्टी दिसत आहेत, जसं की अकॅडमिक इयर 2026-27. इथे तुम्हाला साइन इनचा एक ऑप्शन आहे आणि न्यू युजर रजिस्ट्रेशनचा एक ऑप्शन आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही अजून तरी या सीईटी पोर्टलवरती रजिस्ट्रेशन केलेलं नाहीये, त्याच्यामुळे तुम्हाला न्यू युजर रजिस्टर याच्यावरती क्लिक करायचं आहे. थोडक्यात तुम्हाला इथे सुरुवातीला तुमचं रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. तर ज्यावेळेस तुम्ही रजिस्टरवरती क्लिक कराल त्यावेळेस तुमच्या पुढे एक नवीन पेज ओपन होईल आणि याच्यामध्ये आपण पाहू शकतो की इथे तुम्हाला ईमेल विचारलाय, पासवर्ड विचारलाय, कन्फर्म पासवर्ड, फुल नेम ॲज पर आधार आणि डेट ऑफ बर्थ विचारलेली आहे. आता तुम्ही तुमचा जो ईमेल आयडी आहे तो इथे टाका. त्यानंतर तुम्हाला पासवर्ड इथे टाकायचा आहे. पासवर्ड जो टाकायचा आहे तो 8 कॅरेक्टरचा पाहिजे, ज्याच्यामध्ये एक अप्पर केस लेटर पाहिजे, लोअर केस लेटर सुद्धा एक हवंय, नंबर पण पाहिजे आणि स्पेशल कॅरेक्टर सुद्धा इथे विचारलेलं आहे. आणि मॅक्सिमम पासवर्डची लेंथ ही 16 कॅरेक्टर असावी. त्यानंतर ॲज पर आधार कार्ड तुमचं जे फुल नेम आहे तुम्हाला इथे एंटर करायचं आहे. तुम्हाला आठवत असेल विद्यार्थी मित्रांनो, सीईटी सेलने तुमचे आधार कार्ड अपडेट करायचे सांगितलेले आहे. त्याचं रिझन हेच आहे की तुम्हाला ॲज पर आधार हा फॉर्म भरायचा आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, डेट ऑफ बर्थ तुम्हाला इथे एंटर करायची आहे. आता तुमची जी डेट ऑफ बर्थ असेल ती इथे क्लिक केल्यानंतर तुम्ही सिलेक्ट करू शकता. त्याच्यामध्ये तुम्हाला सुरुवातीला इयर सिलेक्ट करायचंय. इयर सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला तुमच्या जन्माचा महिना सिलेक्ट करायचा आहे. जन्माचा महिना सिलेक्ट केल्यानंतर तुमची जी डेट आहे ती तुम्हाला इथे सिलेक्ट करायची आहे. त्यानंतर तुम्हाला इथे रजिस्टर वरती क्लिक करायचंय. आणि या पेजवरती आपण आता पाहू शकतो की ईमेल व्हेरिफिकेशन असं दिलेलं आहे. जो तुम्ही ईमेल आयडी रजिस्ट्रेशन करत असताना यूज केलेला आहे त्या ईमेलवरती तुम्हाला सीईटी सेलने एक मेल पाठवला असेल. आता सीईटी सेलचा जो तुम्हाला मेल आलेला असेल त्याच्यावरती तुम्हाला व्हेरीफाय ईमेल इथं दिलेला आहे. व्हेरीफाय ईमेल वरती क्लिक केल्यानंतर तुमचा ईमेल सीईटी सेल व्हेरीफाय करेल. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला परत सीईटी सेलच्या ऑफिशियल वेबसाईट वरती रिडायरेक्ट केलं जाईल आणि इथे तुम्ही आता पाहू शकता की इथे तुम्हाला नोट दिलेली आहे ज्याच्यामध्ये
पहिली नोट आहे, टू कंटिन्यू विथ द MSCET ऍप्लिकेशन आधार अँड अपार आयडी ऑथेंटिकेशन इज मॅन्डेटरी. म्हणजे तुम्हाला आधार बेस्ड इथे व्हेरिफिकेशन करायचं आहे. त्याच्यानंतर अपार आयडी तुमचा इथे कंपल्सरी आहे. दुसरी नोट दिलेली आहे, प्लीज इन्श्योर दॅट बोथ युअर आधार अँड अपार आयडी आर अवेलेबल इन युअर डिजिलॉकर अकाउंट विथ दॅट यू हॅव ग्रांटेड ऍक्सेस टू MHCET. आता विद्यार्थी मित्रांनो, याचा अर्थ थोडक्यात असा आहे की तुमचा अपार आयडी तुम्ही ऑलरेडी डिजिलॉकरमध्ये काढलेला असावा आणि तुमचं आधार कार्ड सुद्धा डिजिलॉकरमध्ये तुम्ही ऍड केलेलं असावं, तरच तुम्ही हे रजिस्ट्रेशन जे आहे ते कंप्लीट करू शकता. आता अपार आयडी कसा काढायचा डिजिलॉकरच्या माध्यमातून त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. तो व्हिडिओ चेक करा आणि पहिले तुमचा अपार आयडी काढून घ्या. पुढे 3 नंबरला तुम्हाला सांगितलेलं आहे, यूज डिजिलॉकर टू कम्प्लीट द ऑथेंटिकेशन ऑफ युअर आधार अँड अपार डिटेल. तर डिजिलॉकरचा वापर करून तुम्हाला आधार आणि अपार डिटेल्स जे आहेत ते ऑथेंटिकेट करायचे आहेत. आता विद्यार्थी मित्रांनो, पुढे तुम्हाला प्रोसीड टू डिजिलॉकर वरती क्लिक करायचंय. प्रोसीड टू डिजिलॉकर वरती क्लिक केल्यानंतर तुमच्या पुढे तुम्हाला आधार कार्डचा नंबर टाकायला विचारलं जाईल. आधार कार्डचा नंबर टाकल्यानंतर तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल वरती त्याचा OTP येईल. आता विद्यार्थी मित्रांनो, CET सेलने त्यासाठीच सांगितलं होतं की तुमच्या आधारला तुमचा मोबाईल नंबर हा लिंक असावा. आता जो OTP तुम्हाला आलेला असेल तो OTP तुम्ही इथे एंटर करा. त्यानंतर तुमचा जो 6 डिजिट सिक्युरिटी पिन आहे तो इथे तुम्हाला टाकायचा आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, हे झाल्यानंतर तुम्हाला डन वरती क्लिक करायचंय. जे विद्यार्थी माझ्यासारखाच हा पिन विसरले असतील तर त्यांनी फॉरगॉट पिन वरती क्लिक करा. त्यानंतर तुमचे डेट ऑफ बर्थ जे आहे ती इथे एंटर करा. मग त्याच्यामध्ये डेट असेल, मंथ असेल आणि इयर असेल आणि कन्फर्म वरती क्लिक करा. पुढे तुम्हाला नवीन पिन सेट करण्यासाठी विचारलं जाईल. आता इथे तुम्ही जर सिक्वेन्शियल 1 2 3 4 5 6 असं काही टाकलं तर हे ऍक्सेप्ट करणार नाही. त्यासाठी तुम्हाला असा युनिक नंबर टाकावा लागेल की ज्याच्यामध्ये डिजिट हे रिपीट होत नाहीयेत. तर तुम्ही कुठलाही असा 6 अंकी नंबर टाका आणि डन वरती क्लिक करा. पुढे डन वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक कन्सेंट फॉर्म दिसेल. त्याच्यावरती अपार आयडीच्या पुढे चेक करा, आधार कार्डच्या पुढे चेक करा आणि अलो वरती क्लिक करा. थोडक्यात तुम्ही CET सेलला अथॉरिटी देतायत की हे डॉक्युमेंट फेच करण्यासाठी आणि व्हेरीफाय करण्यासाठी. अलो वरती क्लिक केल्यानंतर तुम्ही पुढच्या पेज वरती रिडायरेक्ट व्हाल आणि इथे तुम्हाला दिसेल की तुमचे डॉक्युमेंट्स आता सक्सेसफुली CET सेलला शेअर केलेले आहेत. मग तुमच्या पुढे युजर इन्फोचं पेज ओपन होईल. याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता की तुमचे डिटेल्स ते तुम्हाला टाकायचे आहेत. तर सुरुवातीला तुम्हाला अपार आयडी इथे टाकायचा आहे. तुम्हाला इथे सांगितलंय की 12 डिजिट अपार आयडी इज मॅन्डेटरी. तो टाकल्यानंतर जो मोबाईल नंबर आहे तो सुद्धा इथे एंटर करायचा आहे. त्यानंतर तुमचं नाव ऍज पर SSC मार्कशीट तुम्हाला इथे एंटर करायचंय. पुढे फादर्स नेम, त्यानंतर मदर्स नेम एंटर करा. रिजन कुठला आहे, तुम्ही रुरल रिजन मधून येता की अर्बन रिजन मधून ते सिलेक्ट करा. त्यानंतर तुमची मदर टंग मराठी सिलेक्ट करायचंय. तुमचा अॅन्युअल फॅमिली इन्कम आणि मराठी स्टेटस इथे सिलेक्ट करा. त्यानंतर तुम्ही जर मॅरिड असाल तर तुमच्या स्पाउसचं नेम तुम्हाला इथे टाकावं लागेल. पुढे परमनंट ऍड्रेस तुमचा जो असेल तो परमनंट ऍड्रेस इथे एंटर करा. तुमचा पिनकोड इथे एंटर करा आणि एक अल्टरनेट मोबाईल नंबर सुद्धा तुम्हाला इथे एंटर करायचा सांगितलेला आहे. दोन्ही जे नंबर तुम्ही एंटर कराल ते चालू स्थितीमध्ये असणारे नंबर एंटर करा. पुढे विद्यार्थी मित्रांनो, ऑदर डिटेल्स मध्ये तुम्हाला तुमचं डोमिसाईल सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही जर पर्सन विथ डिसॅबिलिटी असाल तर त्याच्यानुसार तुम्हाला यस नो सिलेक्ट करायचंय. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला तुमचे SSC चे डिटेल टाकायचे आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी सध्या 12वी मध्ये आहेत आणि CET ला अप्लाय करत आहेत तर त्यांनी इथे यस सिलेक्ट करायचंय. आणि जर तुमची 12वी कंप्लीट झाली असेल तर तुम्ही नो सिलेक्ट करायचं. जर तुम्ही नो सिलेक्ट केलं तर तुम्हाला तुमचे 12वीचे जे पुढचे डिटेल्स आहेत ते इथे विचारले जातील. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही सेव्ह चेंजेस वरती क्लिक कराल त्यावेळेस तुम्ही इथे CET रजिस्ट्रेशनच्या ऑप्शन मध्ये जाऊन चेक करू शकता की 2 परीक्षांचे नावं तुम्हाला इथे दिसत आहेत, MHCET आणि MPHCET. CETचे ऍप्लिकेशन फॉर्म फक्त या 2 परीक्षांना जे विद्यार्थी अप्लाय करत आहेत त्यांच्यासाठी सध्या सुरू केलेले आहेत. आता ज्या विद्यार्थ्यांनी हे रजिस्ट्रेशन केलेलं आहे, पुढे ज्यावेळेस तुमच्या परीक्षेचे फॉर्म रिलीज केले जातील, ऍप्लिकेशन सुरू होतील, त्यावेळेस तुम्ही इथेच CET रजिस्ट्रेशन वरती क्लिक करून तुमचा पुढचा ऍप्लिकेशन फॉर्म भरू शकता. ही जी स्टेप आहे
रजिस्ट्रेशनची ती सीईटी देणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला कंपल्सरी आहे आणि यापुढे तुमच्या ज्या सीईटीचे ऍप्लिकेशन फॉर्म निघतील ते तुम्हाला येथे सीईटी रजिस्ट्रेशन मध्येच पाहायला मिळतील. आता विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्ही या सीईटीला रजिस्टर करू शकता आणि आता पुढच्या फेज मध्ये आपले जे ऍप्लिकेशन सुरू होतील ते ऍप्लिकेशन सुरू झाल्यानंतर सीईटी रजिस्ट्रेशन वरती तुम्ही क्लिक करून फर्दर तुमचा ऍप्लिकेशन फॉर्म सुद्धा फिलअप करू शकता. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस तुमचे ऍप्लिकेशन फॉर्म निघतील त्यावेळेस नक्कीच तो ऍप्लिकेशन फॉर्म कसा भरायचा यावरती सुद्धा मी डिटेल व्हिडिओ बनवेल, जेणेकरून तुम्हाला ऍप्लिकेशन फॉर्म फिलअप करण्यामध्ये मदत होईल. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, आपलं सीईटीचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे. आता यापुढे ज्यावेळेस ऍप्लिकेशन फॉर्म येतील त्यावेळेस आपण आपला ऍप्लिकेशन फॉर्म भरणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, या स्टेप्स फॉलो करून तुम्ही सुद्धा सीईटीचं रजिस्ट्रेशन करून ठेवा. सीईटीचे जे ऍप्लिकेशन फॉर्म आहेत ते आता लवकरच सुरू होतील आणि ज्यावेळेस ते फॉर्म सुरू होतील त्यावेळेस ते फॉर्म कसे फिलअप करायचे याचीही माहिती मी तुम्हाला याच चॅनलवरती व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. त्यामुळे ग्लोबल ऑनलाईनला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपली परीक्षा ही 27 ते 29 मार्च या दरम्यान असणार आहे. या परीक्षेचं प्रिपरेशन करण्यासाठी अगदी थोडाच वेळ आपल्याकडे शिल्लक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या परीक्षेमध्ये 90+ पर्सेंटाइल मिळवण्यासाठी आणि महाराष्ट्रातल्या टॉपच्या बीएड कॉलेजमध्ये तुमचं ऍडमिशन होण्यासाठी तुम्हाला जो गायडन्स हवा आहे तो गायडन्स तुम्हाला महाराष्ट्र बीएड सीईटीची जी लाईव्ह बॅच आहे ती ग्लोबल ऑनलाईन मध्ये सुरू झालेली आहे त्या बॅच मधून मिळणार आहे. तर आजच या बॅचला जॉईन करा, कारण विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेपूर्वी तुमचा संपूर्ण सिलेबस या बॅच मध्ये कव्हर होणार आहे. तुम्हाला या बॅच मध्ये डेली क्लासेस, रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर्स, नोट्स, मॉक टेस्ट आणि एमसीक्यू सुद्धा दिले जाणार आहेत. तर लवकरात लवकर बॅचला जॉईन करा. बॅचला जॉईन करण्यासाठी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करा किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ऍप मध्ये तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत एक्झामचं प्रिपरेशन सुरूच ठेवा. थँक्यू.